विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबाबत जनतेची दिशाभूल करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक्स माध्यमावरून केलंय। जास्त मतं तरीही कमी जागा असा मुद्दा मांडत कोल्हापुरात शरद पवारांनी विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्याला फडणवीसांनी एक्स ट्विट करून उत्तर दिलंय। तर नेमकं शरद पवारांनी काय म्हटलं होतं ते आधी पाहूया। तर शरद पवारांच्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय एक्सपोस्ट केली पाहूया। शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण जनतेची दिशाभूल करू नका। जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत जाऊयात। भाजपला मतं 1,49,00,000 अधिक आणि जागा केवळ 9। काँग्रेसला मतं 96 लाखांहून जास्त आणि जागा 13। शिवसेनेला 73 लाखांपुढे मतं आणि 7 जागा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 58 लाखांहून जास्त मतं आणि 8 जागा मिळाल्या। 2019 लोकसभेत काँग्रेसला 87 लाखांहून अधिक मतं आणि 1 जागा मिळाली। तत्कालीन राष्ट्रवादीला 83 लाखांच्या पुढे मतं होती आणि जागा 4 आल्या। पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल। तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57। आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत। या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57। हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात। आम्ही काही खोलात गेलो नाही। प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितलं।